आधी अशोक चव्हाणांवर फडणवीसांनीच आरोप केले आणि नंतर त्यांनीच त्यांना पक्षात घेतलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख फोडणवीस आणि गृहमंत्रीऐवजी घरफोड्या मंत्री असा केलेला आहे। त्यांच्या या टीकेवर भाजपनं काय इशारा दिलाय बघूया, त्याबद्दलचा एक रिपोर्ट। मोदी सुद्धा बोलले होते आपले फोडणवीस नाही, कारण ते नुसतं त्यांना फोडाफोडीशिवाय धंदाच नाहीये दुसरा। कपट कारस्थानं करायची, नीच कारस्थानं करायची आणि हे म्हणे गृहमंत्री घरफोडे। यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या ऐवजी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे। हा घरफोड्या मंत्री आहे। ज्यांनी अशोक चव्हाणांसह डझनभर नेत्यांवर आरोप केले तेच नेते भाजपसोबत वा भाजपमध्ये गेल्यामुळे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। फडणवीस हे गृहमंत्री नसून घरफोड्या मंत्री आहेत आणि त्यांना फोडणवीस म्हणायला हवं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे। आपले फोडणवीस नाही, कारण ते नुसतं त्यांना फोडाफोडीशिवाय धंदाच नाहीये दुसरा। कपट कारस्थानं करायची, नीच कारस्थानं करायची आणि हे म्हणे गृहमंत्री घरफोडे। हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या ऐवजी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे। हा घरफोड्या मंत्री आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलं। शरद पवारांनी मला धोका दिला नाही, काँग्रेसने मला धोका दिला नाही, पण या फडणवीसनी माझंच घर फोडलं आणि माझीच माणसं फोडली, माझीच माणसं चोरली। मग गद्दार आणि घात कोणी केला तर भाजपाने घात केलेला आपला। म्हणून मी नम्रपणे आपल्या माध्यमातून सांगतोय, आता त्यांना मी फावडा म्हटलं तर चालेल का? आमच्या नेतृत्वावर जर खालच्या पातळीवर तुम्ही जर टीका करणार असाल, वेडेवाकडे शब्द वापरणार असाल तर तुम्हाला समर्पक असणारे अनेक शब्द आहेत। मी नम्रपणे त्यांना सांगतो, आपलं तोंड आवरा, नाहीतर आमची तोंड सुटली तर आपल्याला जागेवर राहणं मुश्किल होईल। अजून किती जणांना भाजपमध्ये पवित्र करून घेणार यावरून ठाकरे समर्थकांनी भास्कर जाधवांनी वाचलेल्या यादीचाही व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केलाय। तुम्हाला मी सांगतो की तुम्ही किती जागा धुवून घेणार आहात। नवीन दरेकर, चित्राबाई वाघ, गोपीचंद पडळकर, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, हार्दिक पटेल, बबनराव पाचपुते, प्रसाद लाड, राम कदम, प्रशांत पारिचारक, रणशेष मोहिते पाटील, कृपा सिंह, कपिल पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, हिना गावित, दत्ता मोगे, शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, काशीराम पवार, रावरचंद कदमबांडे, माणिकराव गावित, भरत गावित, शिवाजीराव दाहिते, हर्षवर्धन दाहिते, तुषार राधे, सूर्यकांता पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, धनंजय महाडिक, रणजित राणा पाटील, सुरेश धस, प्रशांत ठाकूर, मोनिका राजाळे, शिवाजीराव कार्डिले, निरंजन डावकरे, किसन कातरे, सागर मोगे, नमिता मुंदडे, विलासराव जगताप, राजेश सिंह, रणजित सिंह निंबाळकर, वैभव पिचड, मधुकर पिचड, कालिदास कोळंबकर। अरे किती जणांना धुवून येणार? दुसरीकडे बीडमधील जाळपोळ आणि मुंबईतल्या गोळीबारावरून देखील जयंत पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हीच टीका फडणवीसांवर केली होती। बीडमध्ये 3 घरं जाळली। अध्यक्ष महोदय, यावेळी बीडचे एसपी कुठे होते? मला आणखीन माहिती मिळाली, पोलीस डिपार्टमेंटने सांगितली की हे बीड जिल्ह्याचे एसपी जे होते ते माजलगावलाही नव्हते आणि बीडमध्येही नव्हते, मध्येच फोन बंद करून बसलेले होते। आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनकडे लक्षच नाही। आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त, त्यामुळे गृह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा। हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून। माननीय गृहमंत्री पक्ष फोडण्यात इतके बिझी आहेत की त्यांना अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला किंवा गृह मंत्रालयाकडे लक्ष द्यायला वेळ आहे की नाही याच्यावर शंका वाटते। अशा ज्या घटना घडत आहेत त्या बघून आता असं वाटतं की कायदा सुव्यवस्था काही उरली आहे की नाही, कारण या एवढे गन्स येतात कसे, कुठून येतात आणि त्याच्यावर कोणाचाच आळा नाही, कोणाचं काही चेक्स नाही। मागच्या काही दिवसांवर नजर टाकली तर गेल्या वेळी काँग्रेसमधून रावेर लोकसभा लढलेले उल्हास पाटील यंदा मुलीसह भाजपत गेले। जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधात लढणारे राष्ट्रवादीचे संजय गरुड भाजपत सामील झाले। मुंबईतून काँग्रेसचे मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले। काँग्रेसचे बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या गटात सामील झाले। त्यानंतर काँग्रेसचे अशोक चव्हाण भाजपत दाखल झाले।
राज्यसभेच्या उमेदवारीवरून नाना पटोले यांनी भाजपला डिवचलंय, तर त्याला उत्तर म्हणून आम्ही सुद्धा पटोलेंचे जुने व्हिडिओ बाहेर काढू असं उत्तर भाजपच्या बावनकुळे यांनी दिलंय. भाजपकडून राज्यसभेसाठी 6 नावं चर्चेत होती, ज्यामध्ये नारायण राणे, अमरीश पटेल, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, माधव भंडारी, विजया रहाटकर आणि संजय उपाध्याय ही 7 नावं चर्चेत होती. यापैकी राणे, पटेल, हर्षवर्धन पाटील आणि चित्रा वाघ हे 4ही उमेदवार मूळ भाजपचे नाहीत. त्यामध्ये ज्या तिघांना उमेदवारी मिळाली त्यामध्ये अशोक चव्हाणांची वर्णी लागल्यामुळे काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत. तुम्ही बघा, रॉकेल पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची? हे डीलर आहेत, हे लीडर नाही आहेत. लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवलाय. आयात किए हुए लोगों को ही टिकट दे रहे हैं, तो इसका मतलब है कि बीजेपी के पास लीडरशिप नहीं है. जो लोग उनको लीडर नहीं है, डीलर ऐसे बोलते थे, वही लोग अगर इन लोगों को, डीलरों को ताकत देते होंगे तो आप समझने की बात है कि बीजेपी जिस तरह से अपनी संस्कृति बताती है, पार्टी विद द डिफरेंस, ऐसा जो बीजेपी बोलती थी, तो ये पार्टी विद द डिफरेंस ये है. नाना पटोलेला असं बोलण्याचा अधिकार एवढा करता नाही आहे. नाना पटोले स्वतः भाजपचे खासदार म्हणून काम केलं आहे. मी आज काही जुने व्हिडिओ काढतोय ज्यामध्ये नाना पटोले यांनी काँग्रेस किती बदमाश पार्टी आहे, काँग्रेस किती खतरनाक पार्टी आहे, काँग्रेसने देश कसा डुबवला, घराणेशाही कशी आहे काँग्रेसमध्ये, असं वक्तव्य करणारे व्हिडिओ आज मी काढणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.